हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी घेऊन आली आहे आपल्या सिरीजमध्ये एक नवीन वेगळ्या प्रकारचं मंगळसूत्र. त्याला आपण मोरपंख मंगळसूत्र बोलू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे 2 राऊंड मोरपंख शेप, त्यानंतर मणी मोती, आपले 5 mm चे मोती, 0.0 mm चे गोल्ड मोती. त्यासाठी आपल्याला लागणार आहे नंतर आपलं मोरपंख मंगळसूत्र असल्यामुळे मी हे मोरपंखवाले मणी घेतलेत, म्हणजे ह्याच्यावरची शाईन जी आहे ही अशी मल्टी कलरची आहे. त्यानंतर आपण घेतलेले आहे हे मणी चक्री, ही गोल्डन चक्री आणि हे गोल्डन मणी. आपण ठरवलं नाहीये की पॅन्डल कसं करायचं, बनवतात आपण अरेंजमेंट करणार आहे, पण मी साधारणतः असं सामान घेऊन ठेवलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण काय करणार आहे, सुरुवातीला आपण जसं फ्लावर बनवतो त्या पद्धतीनेच फ्लावर बनवणार आहे. त्यासाठी आपण 30 गेजची तार वापरणार आहोत. 30 गेज. कुठल्याही ऑर्डरचं सामानासाठी आपण 30 गेजची तार यूज करणार आहोत. मी वारंवार हे सांगते की कारण खूप माझ्या स्टुडंट आहेत, त्या स्वतः कन्फ्यूज असतात की नक्की काय वापरलं पाहिजे, तार काळी पडते, त्यासाठी आपण काय यूज करावं. म्हणून मी हे सांगते की आपल्याला 30 गेजचीच तार वापरायची आहे. 30 गेजची तुम्हाला जाड वाटत असेल तर तुम्ही 32 गेजची सुद्धा वापरू शकता. ओके, चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण काय करणार आहे, एक मोती, त्याच्यावरती गोल्डन मोती, असं होऊन घेणार आहोत. तर हा आपला जेवढा मोरपंख कवर व्हायला मणी लागतील तेवढे आपण बनवून घेणार आहोत. ओके, आपण 1 2 3 4 5 6 7 8 मणी होऊन घेतलेत. बघूया आपला पिकॉक कवर होतोय का. अजून 1 मणी टाकून घेऊ. इझिली बसतोय. आपण आता ह्याच्याभोवती पॅकिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एक राऊंड करून घेतल्यानंतर हे आपलं एकदम व्यवस्थित टाईट होतं. बघा शकता तुम्ही, फिनिशिंग अजिबात गॅप दिसत नाहीये. आता आपण हा पिकॉक ह्याच्यामध्ये अटॅच करणार आहे. तर कसं करणार आहे अटॅच, आपण ही जी मोठी तार आहे ह्याच्यात एक ओवून घेणार आहोत.
समोरासमोरच्या होलमध्ये तार टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने जसं आपण क्रिस्टल अटॅच करतो सेम तसंच अटॅच करून घेणार आहोत. ओके, समोरच्या मण्यामध्ये टाईट. आता हा आपण व्यवस्थितपणे ह्याच्या भोवती बांधून घेणार आहोत. बघा किती सुंदर फिनिशिंग मध्ये फुल झालंय ना आपलं. आता आपण सेम असं दुसरं फुल बनवून घेणार आहोत. एक फुल बनवलं होतं, आपण दुसरं पण फुल बनवून घेतलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता. आता आपण ते पॅक करून घेत आहोत या पद्धतीने. ओके, पॅक करून झालेलं आहे आपलं. ओके, ह्या झाल्या आहेत आपल्या मंगळसूत्राच्या 2 वाट्या. ओके, आता आपण काय करणार आहोत, वीस ची तार घेणार आहोत, साधारणतः एवढी, बोटा एवढी. ओके, आणि याला आपण राउंड करून घेणार आहोत या पद्धतीने. यासाठी आपल्याला 20 गेजची तार लागते, कारण 20 गेजची तार एवढी इझिली मूव्ह होते. जास्त पातळ पण नाही घ्यायचे. माझा थोडासा ओव्हल शेप झालाय, हरकत नाही, आपल्याला हा बेस म्हणूनच वापरायचा आहे. पण शक्यतो आपल्याला तीन राऊंड झाले कंप्लीट. जिथे आता पॉइंट चालू होतं त्याच्या एक्झॅक्ट समोर. तर तिथून मी काय करणार आहे, जस्ट हा बेंड करणार आहे. ओके, बस या पद्धतीने. सेम दुसऱ्याचा पण आपण करून घेणार आहोत.
ओके, 3 राऊंड झाल्यानंतर आपण इथे बेंड करू अशा पद्धतीने. दिसलं? आपण कानातल्याचा बेस, मंगळसूत्राच्या वाट्यांसाठी हा बेस आपण बनवू शकतो. लक्षात ठेवा हा बेस कसा बनवायचा. 20 गेजची तार घ्यायची आणि जस्ट आपण लूप बनवतो तसा लूप बनवायचा आणि राऊंड राऊंड करायचे. हा माझा परफेक्ट झालाय आणि हा थोडा ओव्हल झालाय, पण ठीक आहे, आपल्याला बेस म्हणूनच वापरायचा आहे. सो थोडासा आकार मॅटर नाही करत आहे, पण ह्याची टेक्निक जी आहे, 3 राऊंड पाहिजे. तुम्ही जास्त ठेवू शकता किंवा कमी करू शकता, तुमच्या फुलावर डिपेंड आहे. ओके, चला आता ह्या बेसवरती आपण हे फुल पॅक करून घेणार आहोत. शक्यतो मोरपंखाचा हा उभा शेप जो आहे तो वरच्या दिशेला पकडते आणि पॅक करून घेणार आहोत. बघा या पद्धतीने. फक्त पुढे पॅक करताना लक्षात द्यायचं की कुठूनही दिसला नाही पाहिजे तो. बस एक्झॅक्ट समोरच्या मण्याला घ्यायचं आणि राऊंड करत यायचं. बस, आणि तारेभोवती 2 राऊंड करायचे आणि आत ढकलायचं. बस झाला आपला हा बेस तयार. ओके, एक्स्ट्रा जी तार आहे ही आपण ट्विस्ट करून घेणार आहोत आणि कट करणार. एक्स्ट्रा तार जे आहे ते आपण या पद्धतीने आणि याला वरच्या साईडने देखील लूप करून घेणार आहोत. बस या पद्धतीने. सेम आपण ह्याच पद्धतीने दुसरं फूल सुद्धा बांधून घेणार आहोत. बेस घेणार आहोत. जी मोठी तार आहे तिचाच वापर करून आपण हा बेस पॅक करून घेणार आहोत. काय नाही, फक्त ऑपोजिट साईडला राऊंडमध्ये पॅक करून घ्यायचं. साधारणतः पाठून आपला स्टारचा आकार बनतो. अशा पद्धतीने. आणि तारेभोवती 3-4 मण्यांना केलं पॅक तरी इनफ आहे. आणि मग दोन्ही तारा एकत्र करून पाठीमागे ट्विस्ट करून घ्यायचं. ट्विस्ट एकदम टाईट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा तार जे आहे ती कट करायची. ओके, आणि ही जी तार आहे ती पॅक करायची या पद्धतीने. याला आपण लूप करून घेणार आहोत. ओके, या पद्धत. चला तर मग झालं आपलं फुलं तयार. आता आपण पॅन्डल करून घेणार आहोत. त्यासाठी पण आपण 20 गेजची तार घेणार आहोत. कट केली साधारणतः आपल्या 1 बोटाच्या उंचीनुसार घ्यायची. थोडी जास्त झाली तरी चालेल, पण कमी पडता कामा नये. याला पण आपण लूप बनवून घेणार आहोत.
ओके, आता आपण काय करणार आहे, बनवायला घेणार आहोत. तो आपण लास्टला गोल्डन मनी टाकणार आहे. व्हाईट मनी टाकूया. एक व्हाईट मनी, मग गोल्डन मनी, ठीक आहे ना. गोल्डन मनी, पुन्हा एक व्हाईट मनी. ओके, त्याच्यानंतर फुलपत्ती, त्याच्यानंतर हा मोरपंख शेडवाला मनी, इयरिंग. जास्त लांब वाटतंय का, म्हटलं व्हाईट मनी कमी करू. डायरेक्ट गोल्डन मनी घेऊ. व्हाईट मनी, चक्री, हा उभा मनी, पुन्हा चक्री. ओके, मनी, चक्री, नंतर गोल्डन मनी, पुन्हा एक चक्री, पॅन्डल, व्हाईट मनी, गोल्डन मनी, पुन्हा एक व्हाईट मनी, चक्री, पॅन्डल, पुन्हा चक्री, अशा पद्धतीने आपलं मंगळसूत्राचं पॅन्डल रेडी झालं आहे. तर ह्या साईडला आपण लूप बनवून घेणार आहोत. बघा, ह्या पद्धतीने आपण पॅन्डल रेडी केले. आता आपलं पॅन्डल रेडी आहे. आपण फक्त त्याच्यामध्ये मंगळसूत्राची पोत अटॅच करणार आहोत. मंगळसूत्राची आपण 30 इंचीची पोत अटॅच करणार आहोत. वाव, किती सुंदर दिसतंय ना मंगळसूत्र. एकदम सुंदर झालेलं आहे आपलं मंगळसूत्र. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी करू शकता. ह्याच्यामध्ये आपण मोरपंख जिथे वापरले तिथे तुम्ही डायमंडचा राऊंड वापरू शकता, मनी वापरू शकता, क्रिस्टल वापरू शकता, गोल्डन मनी पाहिजे तर गोल्डन मनी वापरू शकता, काहीही वापरू शकता. तुमच्या चॉईसवर आहे. फक्त टेक्निक हीच वापरायची आहे. आणि आपण जे मंगळसूत्राच्या ह्याच्यात जे अरेंजमेंट केली आहे ते तुमच्याकडे सामान जसं अवेलेबल असेल त्या पद्धतीने करायचं. असं काय नाही आहे, मी जे केले सेम तसंच करा. पण रेड ग्रीनचं कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून मी थोडासा रेड स्टोन पण, रेड क्रिस्टल पण टाकलेलं आहे. सॉरी.
आणि ही जंप रिंग आपण अटॅच करून घेत आहोत. ओके, सो झालेले आहे आपले मंगळसूत्र रेडी. कसे वाटले तुम्हाला? आहे की नाही अगदी सुंदर, नाजूक, सोबर? चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रकार घेऊन. चला तर मग बाय, भेटूया. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या हे सिरीज कंटिन्यू करा. सिरीजमध्ये जे काही बनवलं आहे ते बनवा. स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. घर बसल्या ऑर्डर घ्या, काम करा. नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. ह्यासाठीच ही सिरीज चालू केलेली आहे. घर बसल्या महिलांना काहीतरी उद्योग मिळेल, उद्योगधंदा मिळेल किंवा काही बिझनेस ट्रिक भेटू शकतात. घर सांभाळून तुम्हाला काही करावंसं वाटत असेल तर नक्कीच आपली सिरीज जॉईन करा. ह्या सिरीजमध्ये तुम्हाला भरपूर पॅटर्न शिकायला भेटणार आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.